गेल्या अनेक दिवसापासून जसंही जरांगेंच्या बाबत मी सत्य भूमिका मांडली तशा मला वेळोवेळी धमक्या सुरू झाल्या आणि ह्या धमक्या थांबायचं नावच नाही. आणि मी कोणत्याही या जरांगेंच्या समर्थकांच्या धमक्याला कालही भीड घातली नाही आणि उद्याही घालणार नाही. मी निर्भय माणूस आहे, मी वारकरी माणूस आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत सत्य सांगणार. तुमचं काय म्हणणं आहे? मी तर त्याची रीतसर पोलीस कंप्लेंट, ते सगळ्या धमका ते काय असेल पेपर मी केलेली आहे. आता ही धमकी, अरे मी म्हणलं माझ्या प्रश्नाची उत्तर द्या, तलवारीने मारून टाकू आणि नाही तर मराठा ही जात लावणार नाही. मी भेट नाही. आणि मराठी आहेत ना, पाठीमागून वार करीत नाही. त्यांनी पाठीमागचा शब्द दिलाय. मराठी हे छातीवर वार करतात आणि मी पण वाघासारखा येतो मराठवाड्यामध्ये आणि वारच करून दाखवा. पण माझी एक विनंती आहे, काळं फासायचं, काळा रंग लावायचा, याच्यात काय लय मोठं तुमचं हे नाहीये. आणि मूळचा काळा रंग आमच्या पांडुरंगाचा आहे. काळा सावळा देव आमचा विठ्ठल आहे. काळ्या रंगाचा आम्हाला अभिमान आहे. काळं लावणं म्हणजे काय लय भूषण आहे, लय मर्दानकी अशी काय नाही. काळा बुक्काच आम्ही लावतो. जर हिंमत असन, जर धारिष्ठ असन तर प्रश्नांची उत्तर द्या, प्रश्नापासून पळू नका. माझं आता सगळ्या जरांगेंच्या समर्थकांना एक आव्हान आहे की गरजवंत मराठ्यांचा लढा या नावानं सुरू झालेली लढाई आता राहिलेली नाही. तुमचा प्राधान्यक्रम बदललेला आहे. कोणाला तरी निवडून आणायचं आणि कोणाला तरी पाडायचं, ह्या प्राधान्यक्रमावर तुमची लढाई आलेली आहे. आणि याबाबत सत्य सांगण्यासाठी मी मराठवाड्यात जाणार आहे. मराठवाड्यात ओपन त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी मराठा समाजाच्या कल्याणासाठी, हितासाठी मी उपोषण करणार आहे. आणि म्हणून ज्या वेळेस जे धमकी देणारे लोक येतं त्यांना एक सांगतो की मी खरं मांडलं, तुम्ही समोर येऊन माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. तुम्ही खोटं बोललात. 1.5 कोटी कुणबी प्रमाणपत्र वाटप केले. प्रत्यक्षात मराठवाड्यामध्ये 1,37,000 एवढेच प्रमाणपत्र वाटप केलेली सरकारी नोंद आहे. किती लोकांचं कल्याण झालं हे तुम्ही जाहीर करा. कोणती मुलगी जी आमची तरुणी आहे, विद्यार्थिनी आहे, ती परीक्षेला बसली होती, तिची 21वी रँक आली, ती मंडळ अधिकारी नायब तहसीलदार झाली आणि ती मुली त्या आमच्या भगिनीला कुणबीचा दाखला तुमच्या आंदोलनामुळे सापडला आणि ती डायरेक्ट IAS झाली. जाहीर करा. हे सगळे उत्तर तुम्ही जरांगेंच्या समर्थकांना, माझं तर जरांगे पाटलांनाही आव्हान आहे की तुमचे जे कोण 2 लोक आहेत ना, जे अभ्यासक आहेत, जे तज्ज्ञ आहेत, त्यांची नावं तुम्ही जाहीर करा. मला तुमचं म्हणणं आहे ना बारस्कर महाराजांनी बोलू नये, तर तुम्ही तुमचे 2 अधिकृत माणसं, मी संभाजीनगरला येतो, तिथं बसू, आपण ओपन चर्चा करू, लाईव्ह चर्चा करू. तुम्ही नावं जाहीर करा. आमचा हा वकील, हा आमचा अभ्यासक येणार आणि आम्ही त्या बारस्कर महाराजांशी चर्चा करू. आणि मी जर चुकलो असेल ना, तुम्ही म्हणता तर काय आंदोलनासाठी कुठं झाडू मारायला तयार आहे, काही करायला तयार आहे, पण समोर या आणि सत्य परिस्थिती मांडा. सत्य मी शेवटच्या श्वासापर्यंत सांगत राहणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.